वरती घालण्याचं स्वप्न पूर्ण करणारं, त्यांना शब्दाचे फटके देणारे. आणि हा भीमाचा भाग आहे. तो फटके सगळ्यांना देतो. कधी कधी समाजकारणी, राजकारणी, विद्यार्थी सगळ्यात, त्यातून कोणी सुटले नाही. स्पर्धा परीक्षा करणारे अनेक मार्गदर्शक या महाराष्ट्रात झाले, पण कांग्रेस सारखा अजून कोणी झाला नहीं. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. अखंड महाराष्ट्राला संविधानाबद्दल आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर जे व्याख्यान करतात आणि या महाराष्ट्राला आपल्या वाणीने आणि वक्तृत्वाने जे प्रफुल्लित करतात, विठ्ठल कांबळे सर थोड्यात आपला संवाद साधतील. तत्पूर्वी आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले मी साहेबांना विनंती करतो का त्यांनी जमलेल्या धगधगत्या तरुणाईला संबोधित करावं. आदरणीय विठ्ठलजी कांबळे सर. आवाज पाहिजे. सन्माननीय प्रशांतजी जाधव, विनोद झिंगळे, निलेश भाऊ राऊत, किशोर जाधव, मंगेश शिंगळे, निलेश पैठणकर, सनी पैठणे, दीपक गायकवाड, अमोल वाठरे, सुरत सोनुने, तिकडे मारचा. टाळ्या सर्वांनी जोरात वाजायच्या. पहिल्या महिला टाळ्या वाजा, फक्त महिलांनी टाळ्या वाजायच्या. महिला जोरात टाळी वाजायची नाही. बघा लिंग चेंज होते. तो मराठीचा अभ्यास करायला स्पर्धा परीक्षा, आता फक्त पोरांनी टाळ्या वाजवा. पोरायचा आवाज जोरात यायला एकदा पुन्हा तुम्हाला चान्स. एकदा जोरात टाळ्या वाजवा तुमच्या. पहिलं सहकार्य करू नको. पासो सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी वारंवार एक गोष्ट बोलत असतो की आपला देश बोलण्यानं, भाषणानं, डायलॉगनं सुधारणार नाही. याची उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्या. इथं चेअरवर बसलेले माझे काही बांधव आहेत. बसू द्या, जसं बसतं बोलते काय. दलिंदर चाळे सोडणारच नाही. त्याला त्या स्वप्नीलला बोलायचं नाही. त्याचं कोणतरी इथं बसलंय, तिला याचा आवाज आला पाहिजे म्हणून याचा व्हायला तिथून व्हायला. स्वप्नील खाली बस. हा म्हणजे कोणी निंदा कोणी मंदा, आपला बेश्रमाचा धंदा सोडणार नाही दलिंदर. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या की हा देश, मी बोलताना वारंवार बोलत असतो की हा देश बोलण्यानं, भाषणानं, वक्तृत्वानं सुधारणार नाही. याचं उदाहरण पाहायचं असेल तर लक्षात घ्या. राज्यघटना लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला समाज सुधारावा, आपल्या समाजात परिवर्तन व्हावं. हा जो काही बुद्धिस्ट समाज आहे किंवा SC प्रवर्गात येणारा जो काही समाज आहे, हा समाज आरक्षणानं प्रगल्भ झाला नाही. तो मोठं होण्याचं एकमेव कारण काय असेल तर आपल्या बापानं दिलेल्या 22 प्रतिज्ञा आहेत. त्या 22 प्रतिज्ञामुळे आपण सुधारलो. मात्र त्या 22 प्रतिज्ञेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आपण युवक आहेत, आपण तरुण आहेत. आणि मग तरुण असल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तत्व त्याच्यात लिहिले, स्त्री पुरुष समानता. इथं आपण यंग आहेत. एखादी आपल्या आईच्या समान एखादी बाई आली आपल्या पुढं बसली, तेव्हा आपलं काम होतं तरुण या नात्यानं आपण उभं राहायचं आणि तिला खुर्ची बसायला जागा द्यायची. हे जर करता आलं असतं तर मग काहीतरी परिवर्तन झालं असतं. पण टगेचं वैशिष्ट्य काय, कोणीतरी येईल, कोणीतरी डायलॉग मारेल, कोणीतरी बदल करेल, असानं बदल होणार नाहीये. आपली माय गरीब आहे, आपला बाप गरीब आहे. आपल्या माईबापाचा आपण सन्मान केला तर येणाऱ्या काळात आपल्या मित्राचे मायबाप गरीब आहेत, त्याचा सन्मान कोणीतरी करायला तयार होईल. हे काम तुम्ही करायचं होतं. विचारमंचावर बसणारे लोक नेहमी खुर्चीवर बसणारे, त्यांच्यासाठी खुर्ची आहे, या मायबापासाठी काय. तू बी गरीब होता, तू त्या मित्राची माय दिसली, तू खुर्ची द्यायची होती, काकू बसा. पण तो म्हणणे मग मला जागा. त्याच्यात महत्वाची गोष्ट, तू अँगलला बसलाय, 90चा अँगल हे का नाही. जुई साहेब, मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. अँगलमध्ये बसला भाऊ तू. त्याच्यानंतर मी इथं आलो 12 वाजता सकाळी दुपारच्या 12 वाजता. आल्या पहिल्यांदा मी गेलो तुमच्या इकडं सनसेट पॉइंट आहे. पोलीस भरतीवाले मरसाल तिकडं. तुम्हाला माहिती आहे वळमना फिरायला. हा झाडं बिडं भारी आहेत
म्हणा. पुन्हा खदाने कोणाला कळत की नाही. हां, पुन्हा फोटो काढायला लावायला तिच्यासोबत. ज्याचे हृदयाचे तार जुटले त्यांनी आवर्जून लक्षात घ्या. येणाऱ्या काळात मायबापाचे स्वप्न तुला दिसले पाहिजे, ते पूर्ण करता आले पाहिजे. नसता तू फोटो काढायला तिच्यासोबत गेला, मग ही जीभ काळी आहे. ती हा लाईफचा शेवटचा फोटो. तिथून सनसेट पॉईंट आहे म्हणा, लयच भारी आहे, काय झाडं आहेत. आणि त्याच्यात महिला मंडळ बी असेल. मायबापांना इथे विनंती आहे, आपल्या पोरीकडे लक्ष द्या. पोरीच्या हातात मोबाईल आहे, बोलायचं आपल्याला जयंतीवर. आणि महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्राला मी माहीत कशामुळे झालं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर बोलता बोलता आपलं चरित्र महाराष्ट्राला माहीत झालं आहे. त्या विषयावर मला बोलायचं, पण बोलता बोलता इथं बसलेल्या काही भगिनी आहेत. विनंती आहे मायबापांना की आपल्या लेकरासोबत वेळ द्या. 8 ते 10मध्ये पोरगी काय करायली, कोणाच्या संपर्कात आहे. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट, ती इंस्टाग्रामला आहे, तिच्याकडं स्नॅपचॅट आहे. तू काय खोडीचा नाही, तिच्याकडे स्नॅपचॅट आहे तर केळ्या तू काय पाहायला, तुला काय गरज आहे का? आहे ना, पण तू हा किरम्या तुला झोपू देना ना. मुख्य गोष्ट यांच्याकडे स्नॅपचॅट आहे. त्याच्यानंतर एक नवीन ॲप आलं आहे. इथं बसलेले आता आपण स्वतः भाग्यवान आहेत की आपण मोबाईलच्या अगोदर जन्माला आलो. याच्यात आपलं भाग्य आहे. त्याच्यात एक नवीन ॲप आलं आहे म्हणा, मॅसेज केल्यावर बी हाईड करता येते. ते फक्त पोरीला माहिती आहे. तर बाबा, तुम्ही स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्राम आहे, स्टोरी आहे, त्याच्यानंतर व्हॉट्सअप आहे. आणि त्या व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटस ठेवता. इथं बसलेल्या तमाम भगिनींना माझी विनंती आहे, आपण भीमकन्या आहात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. इथं कोणत्याही मायकालालची धमक नाही. तुमच्याकडं नजर रोखून पाहायची. तात्पर्य, टाळी एका हातानं वाजत नाही. तू हा तिला रिप्लाय देऊ नाही, तू हा बेजार होऊ नाही. की आवर्जून का सांगायलो की काल परवा पाहिला असेल, एक पोरगी प्रेमात गुंतली, त्यानं कुठं बाहेर नेली, किडनॅप केला, घरच्याला फोन लावला आणि त्यानं त्या पोरीचा मर्डर केला. सांगायचं तात्पर्य, आपले लेकरं कोणाच्या संपर्कात आहेत आपण पाहावं. आणि पोरीहो, आयुष्य फार कमी आहे, वेळ फार कमी आहे. आपण ग्रामीण भागातले गोरगरिबांचे लेकर आहेत. आज इथं विचारमंचावर सन्मान्य मान्यवर बसलेत. प्रत्येकाने निळा फेटा घातलाय, प्रत्येकाच्या गळ्यात शाल आहे. प्रत्येक कोणत्या तरी पदामुळं, कोणत्या प्रतिष्ठेमुळं, कुठल्या सन्मानामुळं त्यांचा सत्कार सन्मान झाला आहे. पण गरिबी नावाची व्याख्या आणि डेफिनेशन बेकार असते. आपली माय इथं बसलेली आहे, आपला बाप कुठतरी उभा आहे, आपला भाऊ बॅरिकेडवर उभा राहून पाहिला आहे. हे परिवर्तन करणे. थांबरे केळ्या, तुला सिट्टी मारायची गरज आहे का? इथं काय नाच आहे लो का तमाशा चालू आहे? हा का चालू होतं मग कचकच कांदा कापताना बोट सुईतनं वाचत यायचं म्हणणं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाकी काही हो द्या. आणि ते ड्रोनवाल्याला विनंती, एकदा ते पोरं दाखवते, बाहेर उभे ते दाखवणं गरजेचं आहे. सिरियल बोलला ते पण ते पाहिजे तिथे दिसली त्याच्यात दाखवले ते तीच आहे. हा ते हात दाखवले, मी दिसायला दाखवला. अरे गद्या, तर त्या स्क्रीनवर दिसण्यापेक्षा या स्क्रीनवर बोलताना जगाला दिसला पाहिजे असं काहीतरी काम कर ना. हे मागं तर कोणी पाहणार आहे ना. कारण गर्दीचा भाग व्हायचा नाही, गर्दीचं कारण बनायचं. आपल्याला गर्दीचा भाग व्हायचा नाही, गर्दीचं कारण बनायचं. आणि गर्दीचं कारण बनताना पहिल्यांदा भौतिक सुखाचा त्याग करावा लागते. आपल्या घरात आपल्या पंजोबाचा फोटो नाही, आपल्या पंजोबाला धतुरा कोणी ओळखत बी नाही, सांगावं लागते मी याचा आहे का. आपल्या पंजोबानं कोणता कार्यक्रम केला, अख्खं गाव लुटून खाल्लं. आपल्या आजाचा तर विषयच खलास आहे. बाप ते झुलत गेलाय आणि तो नेमकाच झुललेला असते. तुमचा दोघांचा एकमेकाला ताळमेळ नाही. अरे पण लक्षात घ्या, लोकांसाठी काहीतरी केलं, भौतिक सुखाचा त्याग केला. 133 वर्ष होणार आहेत 14 एप्रिलला. तरी आपला बाप चौकात असा हात ताट करून, हातात संविधान घेऊन सन्मानानं उभा आहे. करण्यासाठी संघर्ष करायचा आहे. आणि म्हणून आज जरी आपण सिरियस नाही झालो तर वेळ आपल्याला सिरियस करणारच आहे.
वेळ आपल्याला बेजार करणारच आहे. इथं का बोललो मी, आपली माय खाली बसलेली आहे, बाप कुठतरी उभा आहे, भाऊ त्या ठिकाणी उभा आहे. हेच लक्षात घ्या, इथं बसलेली पोरगी आहे, तू श्रीयस अभ्यास केला आणि जर असंही कळलं असतं की तू PS आहे, या आयोजन कमिटीनं काय केलं असतं माहिती आहे का, तुला इथं आणून खुर्चीवर बसलं असतं. समजा तू डेप्टी कलेक्टर आहे, तू त्या कार्यक्रमाला बी नाही आणि कोणीतरी सांगितलं बाबा ही मुलगी आहे, हिचे वडील डेप्टी कलेक्टर आहेत, तू कुठतरी ड्युटीला असती, पण याच आयोजन कमिटीनं ह्या बापाला या खुर्चीवर आणून बसविलं असतं. या बापाला या खुर्चीवर आणून बसवलं असतं. आपली माय खाली बसली, बाप खाली बसलाय, त्याचं एकमेव कारण आहे गरिबी. त्यावर मात करावाच लागेल. आपल्याला संधी शिक्षणाची दिली, ती आपल्याला उपभोगता आली पाहिजे. म्हणून थोडं मोबाईलच्या बाजूला राहा. तो स्नॅपचॅट अख्ख्या जगाला माहिती आहे तू कशी दिसती. चांगले गडबडीत झालेल्या याच भाषेत बोलावं लागते. पहिला प्रोफेशनल प्रामाणिक भाषा कळत ना, तसं बोलून मी म्हणते. सर मला नाही म्हणले, तुला म्हणले. सांगायचं तात्पर्य बाबा की तुझ्याकडे स्नॅपचॅट आहे, मोबाईल आहे, सर्व काही आहे, पण त्या मोबाईलनं आपलं आयुष्य बदलणार नाही. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, 30 सेकंदाची रील माणसाचं रिअल आयुष्य बदलत नाही. ही 30 सेकंदाची रील माणसाचं रिअल आयुष्य बदलत नाही. आपल्या पोराला एक फॅड लावला आहे, कोणीतरी गाड्या घोड्या त्याचा भपका, तर हे उगाच दाखवण्यासाठी काही लोक करायले. कळलं का, हे दाखवण्यासाठी लोक करायले, त्याला क्षणभंगूरपणा आहे. पोरींनाही विनंती आहे, कोणती तरी पोरगी व्हायरल झाली, तिनं व्हिडिओ केले, म्हणजे तू बी करायला पाहिजे असं काही नाही. नाही तर पोरी आमच्या बेजार आहेत, कच्चा बदाम पक्का बदाम. बेजार आहे पोरगी, मै नाही तो कोण बे. आमच्या पोरीनं नवीन आणलंय, मोहे मोहे. कुणीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले वना. तू वनात चालली कानासाठी. मायबापाचं काम आहे, मालमत्ता आपलीच आहे. सकाळ संध्याकाळ हा ना काय बिघडले. कुठून यायला सुचलंय काय माहीत, नवीन नवीन काहीतरी अपडेट घेऊन येते आणि पोरीचं आयुष्य बरबाद करून टाकते. आजकाल पोरगी जिती देत आहे, अशी महाराष्ट्रातली पोरगीच नाही तिने हा डायलॉग आणला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वॉव. एक पोरगी महाराष्ट्रात राहिली बरं. माया बी कोणीच आहे. पोरग आमच्या पोराचा दोष नाही, बाप रात्री जे झूम करून पाहिले का पोरग तेच पाहिले. मोबाईलमध्येच कळते इंटरेस्ट कशात. पजाबी रील पाहिल्या का, त्या मोबाईलला जास्त येतात आणि तुला लागला झूम करून पाहायचा. त्या झूम करण्यामध्ये एकच गोष्ट आहे की आज आपल्याला कोणी थांबले. इथं बसलेल्या पोरांना विनंती लक्षात घ्या की मी का बोललो. विचार मंचावरल्या मान्यवरांना, हा महाराष्ट्र बोलण्यानं प्रबोधनानं सुधारणार नाही. कारण आपला जन्म होण्या अगोदर महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची धुरा महाराष्ट्रातल्या मुलींना मुलांना झापण्याचं काम प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांनी केलं. त्या इंदोरीकर महाराजांनी लेकरांना झापण्याचा प्रयत्न केला, मात्र इंदोरीकर महाराजांना आपण कॉमेडीमध्ये घेतलं. तर आपल्यालाही महाराष्ट्राने कॉमेडीमध्ये घ्यावं नाही, याच्यासाठी काहीतरी आपल्याला करावं लागेल. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे. आपण छिद्रे चाळे करायला जन्माला आलो नाही. आपल्या घराचं, आपल्या बापाचं, आपल्या माईचा सन्मान इथं व्हावा यासाठी पोरीनं प्रयत्न करावा, मेहनत घ्यावी आणि अभ्यास करावा. जर या अभ्यासाची संधी तुला उपभोगली नाही, बापानं दिलेल्या संधीचं सोनं केलं नाही, आज तुला मजा वाटत, मात्र येणारा काळ बेकार आहे. इथं बसलेल्या माझ्या काही आई आहेत, त्यांना एक विनंती आहे. सध्या घटस्फोटाचं प्रकरण वाढलं पहा हरकत. हे वाढण्याचं एकमेव कारण काय, 11-12 आपली पोरगी आहे. पोरगी चालली फिजिक्सच्या क्लासला, कॉफी शॉपमध्ये बायोलॉजी, बापाच्या डोक्याची केमिस्ट्री. आणि मग यामुळं तिला 11-12 जे वातावरण मिळालं, तिच्या नशिबात एखादं दलिंदराला आमचं पोरगं डायरेक्ट कॉल नंबर घेत नाही. तुला ते पहिल्यांदा इंस्टाग्रामवर तुला एक टिंब पाठवते, तो सेंड. आमची पोरगी रिप्लाय देत नाही, मग ते 2 टिंब पाठवते, टुपोक टुपोक सेंड. मग ते 3 टिंब पाठवते गॅप देऊन, टुप 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 सेंड. आहे माहिती
एखादी वेळेस मला माहीत नाही, मला माहीत आहे गुरुवारचा उपवास आहे तुम्हा. आमचं पोरगं डेंजर आहे. आमचं पोरगं टिंबात बदल करते. एक टिंब 4 टिंब जोडून आणि 3 टिंब जोडून टपाक टुपूक सेम. आमची पोरगी खालून रिप्लाय देते हम यम हम म्हणली कार्यक्रम पक्का. त्याच्यावर पोरगा आमचा मोबाईल नंबरवर येते आणि मग व्हॉट्सअप आणि मग मोकार गप्पा. त्याच्यात खेड्यातून आला वानखडे सर, तुम्ही तर मोफत शिकवायले, वानखडे सर क्लास घ्यायले, ते बेजार आहेत आणि त्याच्यात तू क्लासमध्ये बसतो, रूम केलेली असते, सर्व काही सुरळीत चालतंय. काय झालं माहिती, तू असं पट्यात पाहिजे वाटत, लांब असल्यामुळं बोलता नाही, नेमकं सिटी कोण वाजवली नाही तर माहिती त्याच्या घरादाराचं उदारच. म्हणजे होतंय काय माहिती का, ही पोरगी या क्लासला आणि हे दुसऱ्या क्लासला. आता क्लासहून हे घरी गेलं, याच्यासोबत 4 जण रूम करून राहणारे. हा प्रॉपर बुलढाण्यामधला नाही, हा कुठला तरी खेड्यातला. छान पद्धतीनं सर्व काही सोयी चालतंय आणि तेवढ्यात हिचा फोन यायला येतो, काय चालू आहे याचे दलिंदर उत्तर काहीच नाही. काहीतरी चालायला पाहिजे. तू ती विचारते काय चालू आहे, काहीच नाही. त्याच्यात ती दुसरा प्रश्न विचारते, पिलू जेवला? पिलू तू 80 किलो वजन आणि तू पिलू कसा? 80 किलो वजन तू. त्याच्यात ती म्हणते पिलू जेवला. ते आमचं दलिंदर दुपारी ग्राउंड केले, गोळा फेकलाय आणि कसं तरी व्हायले. या भारतात एक रोग आहे ज्याचा उपचार भेटला नाही, कसं तरी व्हायले. आणि नेमकं काय, आणि मग हे डायलॉग म्हणते की दुपारी ग्राउंड केल्यामुळे जशी तब्येत बरोबर नाही म्हणून मी जेवलो नाही. अबा आईचा आवाज हळूच लांब, मोबाईल जरासा लांब करते. पिलू तू जेवला नाही तर मग मी पण जेवणार नाही. मायच्यानं सांगतो तिकडे बम जेवण असते. त्यासाठी जगात फक्त तुझी माय आणि तुझा बाप उपाशी राहतो, बाकी भंगार धंदे असतात. एक फक्त माय आणि बाप उपाशी राहतो आणि म्हणून ते उपाशी राहू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आपल्या मायबापाच्या पाया पडायचे. सदैव कुठली गोष्ट असो की जगात आपलं दुःख आपलं सुख पदरात घेण्याचं काम आपली माय आणि बाप करणार आहेत. आणि ज्या अवलादी मायबापाच्या पायाशी एकनिष्ठ असतात, जगातलं कुठलंच यश त्याला तगादा देत नाही. कारण छान वाक्य, बंद किस्मत की कोई ताली नहीं होती, सुखी मुदों की कोई डाली नहीं होती, जो झुक जाते हैं माँ बाप के चरणों में उनकी झोली कभी खाली नहीं होती, उनकी झोली कभी खाली नहीं होती. अरे म्हणून आपल्याला ते प्रयत्न करायचा आहे. इथं बसलेल्या पोरांना पुन्हा विनंती आहे की आपण ग्रामीण भागातले आहात, शहरात आलो, शहरातलं बिनाकामाचं वातावरण आपल्या अंगात येऊ देऊ नका. मी यूट्यूबला पहिले व्हिडिओ घेतले होते भाऊ 13, माझ्या लग्नातला कोट घातला होता. मी लग्नातला 7वी नापास असलं तरी कोट घालते लग्नात. ते कोटबीट घातला. प्रोफेशनल भाषेमध्ये व्हिडिओ घ्यायला प्रयत्न केला की महाराष्ट्राच्या पूर्वेकडे छत्तीसगड नावाचे राज्य आहे आणि या छत्तीसगड नावाच्या राज्याला महाराष्ट्रातील प्रमुख 2 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. त्यापैकी एकाचं नाव आहे भंडारा आणि एकाचं नाव आहे गोंदिया आणि एकाचं नाव आहे गडचिरोली. व्हिडिओ घेतला, सर्व काही झालं. मी घरी गेल्यावर व्हिडिओ पाहिल्यावर मलाच ताण येऊ लागला, हे मीच आहे का? आपल्याला वाटलं की शिक्षणाची मक्तेदारी पुणे नावाच्या शहरानं दत्तक घेतली. नाही. लक्षात घ्या, जेव्हा मला कळलं की या भाषेनं आपला ब्रँड होऊ शकत नाही, मला एका क्लासवाल्यानं डायलॉग मारला होता, भूगोल इतिहास कंप्लीट करून द्या, 5,40,000चे पॅकेज घ्या. आपले दिवस वाईट होते, 5,40,000चं पॅकेट भेटायले. या आविर्भावातून आपण अभ्यास केला, व्हिडिओ दिला, पण व्हिडिओ देत असताना आपले काही ग्रामीण भागातले शब्द आले. त्या शब्दामुळे पुढच्या डायलॉग घालला की सर तुमची भाषा गावठी आहे आणि म्हणून तुम्हाला हे शिकवता येणार नाही. त्याचे 2,000 पोरं एका दिवसात माझ्या अभ्यास लागली होती मी माझ्या भाषेवर. दिवस माणसाचे बदलतात, मात्र तुमच्यावर तुमचा विश्वास पाहिजे. इथं बसलेल्या तरुणांना विनंती आहे, जयंती महामानवाची आहे, जयंती लक्षात घ्या क्रांती सूर्याची आहे, जयंती बोधिसत्वाची आहे, जयंती विश्वरत्नाची आहे. कारण मी बाबासाहेबांना भारतरत्न भाषणात कधी म्हणत नाही. का?
तर तुम्हाला माहिती आहे इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे पोरं आहेत. राज्यघटना कलम 18 उपकलम 1 अन्वयी आपल्या देशामध्ये भारतरत्न नावाचा पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराला आपण सर्वात सन्मानतेचा पुरस्कार म्हणतो. 1954 मध्ये हा पुरस्कार 3 लोकांना दिला होता. सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालचारी, CV रमन. अलीकडे आपण पाहिलं असेल की हा पुरस्कार 17 दिवसामध्ये 5 लोकांना दिला आहे. कर्पूरी ठाकूर आहे, लालकृष्ण अडवाणी आहे, PV नरसिंहराव आहे, चौधरी चरण सिंग आहे आणि डॉक्टर स्वामीनाथन आहे. याच्या अगोदर आपण हा पुरस्कार पाहिला असेल 3 लोकांना दिला होता. नानाजी देशमुख आहे, भूपेन हजारिका आहे, प्रणव मुखर्जी आहे. त्याच्या अगोदर हा पुरस्कार लक्षात घ्या दोघांना दिला होता. पंडित मदन मोहन मालवीय आहे आणि महत्त्वाची गोष्ट अटल बिहारी वाजपेयी. त्याच्या अगोदर हा पुरस्कार पुन्हा दोघांना दिला होता. सचिन तेंडुलकर आहे, CN राव आहे. त्याच्या अगोदर हा पुरस्कार एकाला दिला होता 2008 पंडित भीमसेन जोशी, 2001 लता मंगेशकर. पण हा पुरस्कार ज्या महापुरुषांना मिळाला त्यांच्या कार्याला सलाम आहे. पण एखाद्याला भारतरत्नासारखा सन्मानतेचा पुरस्कार मिळाला असेल आणि तो पुरस्कार मिळाल्याच्या नंतर आपल्या गोरगरिबाचं लेकरू त्याच्याकडं खायाचे वांदे का असेना पण सध्या 2 GB डाटा आहे आणि त्या 2 GB डाट्यामध्ये हे दलिंदर काय पाहिले काय सांगता येत नाही. याला प्रत्येक गोष्टी माहिती आहे. www. बस आणि X म्हणजे काही बी. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट या देशातल्या लोकांना आट्याचा प्रश्न मिटला नाही पण त्या 2 GB डेटानं आपली युवा पिढी वाया गेली आणि त्याच्यात आपलं पोरगं त्या मोबाईलमध्ये काय पाहिले काय नाही आणि त्याच्यात कुठले तरी भिकारचोट ज्याला आपण हिरो म्हणतो, ज्याला आपण आपला आदर्श म्हणतो आणि या भारतातला एवढा सन्मानतेचा पुरस्कार एखाद्या व्यक्तीला दिला असेल आणि ते जर एखाद्या पत्त्याची ड्रीम 11ची ॲड करत असेल आणि कोणीतरी भिकारचोट आपण मोबाईल चालू केल्या डायलॉग करत असेल जंगली रवी पे आवना महाराज, तर मग त्याला दिलेला भारतरत्न आणि माझ्या बापाला दिलेला भारतरत्न एक असू शकत नाही. म्हणून आपले बाबासाहेब भारतरत्न नाही विश्वरत्न आहेत हे आपण लक्षात घ्यायचं. त्यासाठी ते विश्वरत्न आहेत. भारतरत्न दिला असेल पण विश्वरत्न म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना ओळखल्या जातं. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे बाबासाहेब आपले आदर्श का? बाबासाहेबांनी काय आगळं वेगळं केलं? छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय आगळं वेगळं केलं? 14 एप्रिल 1891ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे. वडील कोण आहेत? सुभेदार आहे, नोकरी जाणार आहे म्हणून त्यांना खाजगी प्रायव्हेट काय केलंय शिक्षक म्हणून रुजू केलंय. आपल्या बापाचा बाप बी लहान नव्हता, इंग्रजाला शिकवत होता. त्यामुळं त्याकडे एखादी गाडी, एखादी चेन, 2-3 एकर शेती आणि महत्त्वाची गोष्ट 1500 स्क्वेअर फूटमध्ये बांधलेलं घर असेल, त्याच्यात भावाचं नाव असेल आणि भावासोबत तो पटत नसेल. काही जण डायलॉग घालते 10 वर्ष झाले भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही. भिकारचोट तू झोपेत मारायला पाहिजे. काय साध्य केलं? भावाच्या घराचा दरवाजा पाहिला नाही केलं. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन आपण एक स्वप्न साकार करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि इथं आपल्या भावाचं पटणं, जात बीत विषयच खलास झाला, धर्म नावाची कन्सेप्टच वेगळी झाली. आणि याच्यात महत्त्वाची गोष्ट मला आल्या पत्रकार बंधूंनी सांगितलंय सर काही चालू दे आपलं राजकारणावर बोल नका. मग न बोललेलं बरं. TV कार्यक्रम आहे आपलं कामच बोलण्याचं आहे पण काही ठिकाणी थांबावं लागते. ती बी गोष्ट चांगली आहे. पण मी तुमच्या इथं आल्यावर जे विकास पाहिला 6/2016 मी तुमच्या इथं आलो होतो बा. 2016ला तेव्हा मी व्हायरल नव्हतो तेव्हा तुला वाटलं आला बी असेल गेला असेल आम्हाला काय दत्रा घेणे. हाँ विषय तो है कामयाबी में दुनिया तुम्हारे साथ होती है, जब नाकामयाब होतो तो पूरी दुनिया तुम्हारे खिलाफ होती है. कोणी सोबत नसतं. दिवस बदलले तुझ्यासाठी लाखो लोक आहेत. आज माझ्या नातेवाईक सांगतील माझ्या मामाचं पोरग आहे, आत्याचं पोरग आहे. जेव्हा आपले दिवस खराब होते धतुरा कोणी नाही, 5 रुपये देत नाही, 10 रुपये देत नाही. ते दिवस बदलण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तू निळ्या शर्टवाला तिथे येऊन मारीन तुझ्या तोंडावर. आता तू बोलला तुझ्यापाशी मी जाताना काही हो पण 2 झापडा मारून जाईलच तुला, तरी त्याला लाभ नाही म्हणाले. आता बोल पोरीवर पाहावं एकदा त्याच्याकडे.
माझी जीभ काळी आहे. तो कार्यक्रमच होईल जयंतीचा. चला असो, चालतंय, पोरायचं प्रेम आहे. त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजा पडतो ना. आता 4-5 दिवस झोपत नाही ती. बाकी जगान वाजो का नको वाजो म्हणले, आपण तिला टाळ्या वाजवताना पाहिले. मा इच्छा ना आपल्यासाठी. सांगायचं तात्पर्य, जयंती आहे महामानवाची. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे 14 एप्रिल 1891 मऊ मध्य प्रदेश या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी नोकरी होत असताना रामजी सपकाळ यांना बदली करावी लागली. ते आले साताऱ्यामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकायला टाकावं. कुठं टाकायचे म्हणून 7 नोव्हेंबर 1900 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शाळेत नाव दाखल करण्यात आलं, प्रतापसिंह हायस्कूल. मी का म्हणलो प्रेरणा. आज आपल्याला काही प्रेरणादायी व्याख्या ते म्हणून आपण काय करतो, लोकांना बोलवतो. आपण काय करतो, फॉरेन कंट्रीतल्या लोकांचं चरित्र वाचतो. अरे काही गरज नाही रे, तुला मोटिवेशन पाहिजे, तुला मोठं व्हायचंय. कधी वाटलं परिस्थिती वाईट आहे, चौकात जा. चौकात गेल्यावर तुला असं आपला बाप हात करू नये, हातात संविधान आहे आणि त्याचा डायलॉग भेऊ नको, मी त्या पाठीशी. तीच मोठी प्रेरणा आहे. संघर्षावर मात करून काय केलंय, जगात 194 राष्ट्र आहे, 187 राष्ट्रामध्ये आपल्या बापाची जयंती होती. हा काय साधा सुद्धा संघर्ष नाही भाऊ. आपल्या घरामध्ये आपल्या गल्लीतल्या माणसाचे नावं आपल्याला सांगावे लागतात. ते होत नाही तर 187 देशामध्ये आपल्या बापाची जयंती साजरा होण्याचं कारण आहे. 7 नोव्हेंबर 1900 मध्ये शाळेत टाकले. शाळा सुरळीत चालू आहे. शाळेच्या समोर पाणी प्यायचा माठ आहे. त्या माठावर पाणी प्यायला लेकरं जायचे. प्रत्येक लेकरू काय करायचं, ग्लास घ्यायचं, माठात बुडवायचं, पाणी प्यायचं. बाबासाहेब बुद्धिमान आहे, चाणाक्ष आहे, बाप शिक्षक आहे, घरामध्ये संप्रदाय चांगला आहे. पण हे करत असताना पाणी प्यायला गेले तेव्हा त्यांच्या हातातून ग्लास हिसकून घेण्यात आला आणि सांगितलं, तुम्ही जातीनं अस्पृश्य आहेत, इथून पुढं पाणी तुम्हाला चपरासी वाटेल. चपरासी ग्लास घ्यायचा, आपल्या पोराने वंजोळ करायची आणि त्या वंजळीमध्ये पाणी प्यायचं. तरी निर्धार आहे शिकण्याचा. इथं बसलेल्या युवकांना विनंती आहे, आपल्या समस्या, आपली संकट लय लहान आहेत. तो संघर्ष काय असेल, ती वेळ काय असेल. आपण 14 तळ्याचा सत्याग्रह करायलो, आपल्या मागं कोण नाही, पुढं कोण नाही, आपलं काय होईल माहीत नाही. आपण बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना करायलो, आपलं काय होईल माहीत नाही. रस्त्यानं पैदल चालावं लागले, मागं कोण नाही, पुढं कोण नाही, कोण काय करेल माहीत नाही. त्याच्यातूनही लक्षात घ्या, हा प्रज्ञ सूर्य आणि त्याचा प्रकाश आपल्या नशिबात पडला. बाबासाहेब शाळेत असतील ना, त्या शाळेत शिकताना कदाचित आपला बाप असा लुकलुकणाऱ्या ताऱ्याकडे पाहत असेल, त्या चंद्राकडे पाहत असेल आणि कदाचित आपला बाप त्यांनाही म्हणाला असेल, त्या सूर्याकडे, तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. आपला बाप त्या सूर्यालाही म्हणला असेल, अरे तू तिथला सूर्य, मी इथला सूर्य. तू ग्रह आणि ताऱ्यांना प्रकाशित कर, मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो, मी इथं साऱ्यांना प्रकाशित करतो. हे सहज झालं नाही. त्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला, पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. समस्येवर मात करता आली पाहिजे, समस्येवर मात करता आली पाहिजे. 187 राष्ट्र जयंती उगी साजरी करत नाही. जगातला सर्वात मोठा महोत्सव, गुगलवर नाव टाका, खाली नाव येते, वनली अँड वन, द भीमराव रामजी आंबेडकर. काय ते द टाकून पाहायचं. गुगलला आपण अनेक सर्च केला असेल, ते टाकायचं. काय झालं बाबा, शाळेमध्ये पाण्याची समस्या आहे. अरे गेले दिवस काढले, पण कोणासमोर हात पसरले नाही, शिक्षकाला मागणी केली नाही, असं व्हायला. कोणत्या मुख्याध्यापकासोबत हुज्जत घातली नाही. काढले दिवस 1908ला आपला बाप मॅट्रिक परीक्षा पास झाला. गौतम बुद्धाचं चरित्र भेट मिळालं अर्जुन केळसकर नावाच्या गुरुजीकडून. पुस्तक भेट दिलं. मी नेहमी पोरांना म्हणत असतो, एक पुस्तक, एक ओळ आपलं चरित्र बदलते. जिंदगी 1 मिनट में नहीं बदलती, लेकिन 1 मिनट का फैसला पूरी जिंदगी बदल देता है. जर आपल्या बापाच्या हातात गौतम बुद्धाचं चरित्र आलं नसतं तर एवढी गॅरंटी छाती टोकपणे सांगतो, निळ्या फेट्या तिथं बसायची कोणाचीच लायकी नव्हती. एकालाही बसता आलं नसतं आपल्याला. कळलं का? हा निळा फेटा घालण्याची पण आपली लायकी नव्हती, घालताही आला नसता. त्या बापाला आपल्या पाण्याचा प्रश्न पडला. काढले दिवसा मॅट्रिक परीक्षा पास झाले. का सांगितलं, बदला कसा घ्यायचा. या जगात कोणाला न मारता, कोणाला न डायलॉग मारता. नाही तर आजकालचं काय होतं, आपल्याला एखाद्याचं खटकलं
तर आपले युवा पिढीचा एक नवीन डायलॉग आहे, त्याला उद्देशून स्टेटस ठेवायचं. प्रत्यक्ष बोलताय ना, मग काय करायला स्टेटस ठेवायला है ना. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, याचा डायलॉग. कोणतरी याला बेदर केलेलं असते, कोणतरी याच्या टायमाला काम पडलेलं नसते, हे डायलॉग ठेवते. जुबान कड़वी सही लेकिन दिल साफ रखता हूँ, कौन कब किस हालात में बदला सबका हिसाब रखता हूँ. आणि हो केळ्या कुठं किराणा दुकानात काम आला. अरे हे सुधारणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी कोणाला काठी मारली नाही, बाबासाहेबांनी रागात एखादं पुस्तक लिहिलं नाही, बाबासाहेबांना कोणाला शिवी दिली नाही, बाबासाहेबांना इतिहासात कोणाला झापलंय, मारलंय, शिवी दिली है ना, किंवा एखाद्या समाजाचा नासधूस केली, असं कुठत नाही. आपल्या बापानं काय केलं, जगात फक्त दिमाग लावला. दिमाखानं लोक मोठे होतात. बाबासाहेबांचं शिक्षण 1908 मॅट्रिक परीक्षा पास झाले, सत्कार झाला, पुस्तक मिळालं, पुस्तकातून चालना मिळाली आणि भेट झाली सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाडांसोबत भेट झाली. त्यांनी सांगितलं काही ताण घेऊ नका, आम्ही तुम्हाला शिक्षणाला मदत करू. 25 रुपये स्कॉलरशिप मिळाली. बाबासाहेबांनी ठरवलं या ग्लानीत आणि या वेगळ्या परिस्थितीत पडलेल्या समाजाला मला बाहेर काढायचं आहे, त्यासाठी मला शिक्षण घ्यावं लागेल. आणि शिक्षण भारतातलं नाही. आपल्या बापाचा थाट लक्षात घ्या, आपण लय लोकांचे गुलाम आहेत, फक्त इंग्रजाचे नाही. इंग्रजांनी आपल्याला स्वातंत्र्य केलं नाही, इंग्रज कदरून गेले देशातून, मारू मारू बेजार झाले. ते कळलं हे दरिंद्र सुधरत नाही. शेवटी इंग्रज जाईना, ते निघू लागले. आपले लोक म्हणले थांबान, ते म्हणले नका नका, तुमचे गुन्हा आम्हाला लागतील म्हणे. इंग्रजांनी तुम्हाला स्वातंत्र्य केलं नाही, इंग्रज आपल्यापासून स्वातंत्र्य झाले. क्या खरी खरी बात, निघून गेले ते. और रियालिटी ना. मला सांगा हे का बोलले मी, आपला मुद्दा आहे. बाबासाहेब आंबेडकर काय झाले, परीक्षा पास झाले, सयाजीराव गायकवाडांनी 25 रुपयाची स्कॉलरशिप दिली. बदला सांगायलो. अरे भाषणानं, प्रबोधनानं, कोणीतरी डायलॉग मारल्यानं, एखाद्या स्टेटसनं चरित्र बदललं असतं तर प्रत्येकानं तेच केलं असतं. मला सांगा जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत, जोरात उत्तर द्या. सर्वांचा उत्तर जोरात आलं. जगातले सर्वाधिक देव कुठे आहेत, जगातील सर्वात जास्त संत कुठे आहेत, जगात सर्वाधिक प्रबोधनकार कुठे आहेत, सर्वाधिक कीर्तनकार, वक्ते, व्याख्याते, बरोबर आहे, नेते, वक्ते, युवा नेतृत्व, युवा नेते. तरी सर्वाधिक जास्त दलिंदर कोणत्या देशात, धुरे कोरणारे कोणत्या देशात, बांधा कोरणारे कोणत्या देशात, गरिबाचा पैसा लुटणारे कोणत्या देशात, गरिबाला त्रास देणारे कोणत्या देशात, नोकरी असून देखील 70,000 पगार आहे तरी शेतकऱ्याची सातबारा लिहून घेण्यासाठी 100 रुपये घेणारे भिकारचोर कोणत्या देशात. 12व्या शतकापासून आपल्या इथं भाषणं चालू आहेत, प्रबोधन चालू आहे. परिवर्तन काय झालं, आणि काही धतुरा होणार नाही. आपल्या देशाची शोकांतिका ती आहे. अरे पानपोई माहिती ना, पानपोई, त्याऊ पानपोई, तिच्यावरला ग्लास या देशात साखळदंडानं बांधून ठेवा लागते. साखळदंडानं पानपोईवरला ग्लास साखळदंडानं बांधून ठेवा लागते. ते जाऊ द्यावे, त्या बँकेमध्ये 2 रुपयाचा पेन सुटून बांधावं लागते. काय धतुरा प्रबोधन होणार, काय परिवर्तन होणार. शाळेची घंटी कोणा गायब केली, खर्चा कोणा गायब केला, हल्ल्याला जरासं पत्तर तुझ्या शेतातल्या गोठ्यावर कोण नेऊन टाकलं. जपान जर्मनीचे लोक ट्रेननं एसटीनं प्रवास करायले तर सुई धागा सोबत नेतात, सुई धागा सोबत नेतात. ट्रेनमध्ये बसलो, गाडीमध्ये बसलो, एखादा सीट फाटल्याला दिसलं ना, शिवून टाकतात. हा माहिती ना. म्हणजे आपल्या जपान जर्मनीचे लोक एसटीनं गेले, ट्रेनने गेले, एखादा सीट फाटल्याला दिसलं तर प्रत्येक महिला, प्रत्येक जेंट्स खिशामध्ये सुई धागा नेतो. एखादं सीट फाटल्याला दिसलं शिवून टाकायचं. आपल्या इकडली बाई असेल, माणूस असेल, इकडं वारील का जाईना, पहिले गाडीत बसतो, सीट फाटल्याला दिसलं पहिले पाहतो एक बोट जाते, एक बोट कसं कसं गेलं दुसरं घालतो, तिसरं घालतो, चौथं घालतो, अख्खा हात घालतो. सीटातला पुठ्ठा जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत याच्या आत्म्याला समाधान भेटत नाही. काय तू परिवर्तन करणार बापा.
ही मेंटॅलिटी आहे, पहिल्यांदा ते बदलावं लागल. या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या होण्याचं कारण काय? तुमचा विचार केलाय, तुमच्या पिढ्यांचा विचार केलाय. म्हणून आज आपली पिढी बाबासाहेबांना आठवते. आज आपली पिढी बाबासाहेबांना आठवण्याचं कारण ते आहे, त्यांनी आपला नाही, आपल्या येणाऱ्या चंद्र सूर्य तारे असेपर्यंत ज्या बी पिढ्या आहेत त्या पिढ्यांचा विचार केलाय. पण ते कोणीच म्हणायला तयार नाही. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की बदलावं लागल. जगाचं दुःख आहे का, ते दुःख आपलं वाटलं पाहिजे. आपल्याला आनंदाने नाचता आलं पाहिजे. पण आपला प्रॉब्लेम काय? आपलं दुःख सुख डिपेंड लोकांवर आहे. एखाद्या नवी गाडी घेतली, याला लाता, याच्याकडे क्रेटा आहे, याला इनोवा दिसली, आला आता. काय काय झाले तर मला म्हणते सर आता तुमचे दिवस बदलले, तुम्ही मोठी गाडी घ्यायला पाहिजे. म्हणलं भाऊ जे चाललंय ते बरोबर आहे, क्रेटा आहे आपल्याकडं, बायकोनं गिफ्ट थार दिलेली आहे, तुम्ही नोकरीवाली पोरगी पहा, तिचे वांदे तिचे वांदे, तिच्याकडे 80 याकडे 50, 130 भांडवल गेला कॉफी शॉपला. ती म्हणली काय हवंय? पिझ्झा. तिनं घेतला पिझ्झा, काट्याचा चमचा, टपक, बारूक सरास. खाण्याच्या पद्धती बी कुठून आणल्यात काय नाही. बारीक घास घेतली, पिंक कलरचा रुमाल याच्याकडे छोटासा, हां टोईंग टोईंग टोईंग. आमचा उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष असा पाहतो तिच्याकडे, आणि ती एक एक घास खाती. ताई तू गावाकडे परातीत काला करून खाती, दिखाण्याची गरजच नाही ना. आणि ही त्याला विचारते तुला काय हवं? भांडवल समजतं 130. विचार करते काय बसते त्याच्यात, मी कॉफी घेतो. बर, त्याच्यात ही विचारते कॉफी कोणती? नाही मला हॉटच हवी. अरे फोक्या तुला हॉटची स्पेलिंग माहीत नाही, तू इंग्रजी अख्ख्या देशाला माहिती आहे. हॅपी याच लिहिल्यावर खालून बाकीचं येते, बर्थडे म्हणल्यावर खालून बाकीचं येते, टाकटूक करून सेंड करतो तू. ॲनिव्हर्सरी AN बाकीचं खालून येते, सेंड करतो तू. याच्यात तू इंग्रजी, आणि त्याच्यात ती विचारती काय तुला कोणती कॉफी हवी? हॉट. बाय चान्स सांग गावाकडं परातीनं काळा चहा प्याला का नाही तुला? म्हणजे बिनाकामी ह्या दिखाव्याच्या गोष्टी आपण का अंगलट आणायच्या? तुमची परिस्थिती आहे, आपले क्षण वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, अरे लढता येईल, थोडा वेळ जाईल. का म्हणलं? कारण बदला कसा घ्यायचा? बाबासाहेब आंबेडकर 1913ला शिक्षण पार पडलं, अमेरिकेत वापस आले. का? ठरलं होतं तुमच्या एज्युकेशनसाठी आम्ही स्कॉलरशिप देऊ, पण तुमच्या ज्ञानाचा उपयोग आमच्या या राज्याला झाला पाहिजे. बाबासाहेबांनी कमिटमेंट केली. 1913ला त्या ठिकाणी प्रबंध सादर केले आणि आपला बाप परत कुठं आला? भारतात आला. भारतात आल्याच्यानंतर ठरल्याप्रमाणे सयाजीराव गायकवाड, बडोदा नरेश यांच्या दरबारामध्ये काम चालू आहे. आता राजा आहे, राजाचा प्रत्येक विभाग सांभाळणारे लोक होते. मग अर्थ विभागाची कॅबिन आहे, आरोग्य विभागाची कॅबिन आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाची कॅबिन आहे, असं एक महिला बालकल्याणची कॅबिन आहे. या प्रत्येक कॅबिनमध्ये काम करणारा वेगवेगळा त्या त्या क्षेत्रातला प्रावीण्य पंडित जो कोणी असेल ते होते. आणि तिथं इकॉनॉमिक्स खातं सांभाळायचं काम आपल्या बापाकडे गेलं. बाबासाहेब त्या खुर्चीमध्ये बसायचे, काम करायचे, आणि चहा देणारा कोणतरी, पाणी देणारा कोणतरी. व्यवस्था आहे, जात आडवी आलेली. 2 वर्षाचा कालखंड आहे. अरे प्रत्येक कॅबिनमध्ये पाणी गेलं, प्रत्येक कॅबिनमध्ये चहा गेला, पण आपल्या बापाला 2 वर्षात कोणी चहा दिला नाही, कोणी पाणी दिलं नाही. पाणी देणाऱ्या, चहा देणाऱ्या औलादीच्या डोक्यात विचार होते, असेल तो विषय पंडित, असेल तो ज्ञानाने समजला, पण तो त्या जातीचा आहे, मी त्याला पाणी का द्यावं? आपल्या बापानं तेव्हा कोणाला शिवीगाळ केली नाही, आपल्या बापानं त्या व्यक्तीकडून पाण्याची मागणी केली नाही, आपल्या बापानं कोणाला म्हटलं नाही चहा मला पण हवा. आपल्या बापानं दिवस जाऊ दिले, दिवस जाऊ दिले. एक दिवस आला 26 जानेवारी 1950. बाबासाहेबांने कहा, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. आणि त्याच्यात आपल्या बापाने कलम ॲड केली, कलम 16. काय केलं? माझ्या बापाला 2 वर्षात तुम्ही पाणी दिलं नाही, कोणी चहा दिला नाही. त्याच्यात मी कधी बाबासाहेबाला बाप म्हणतो ना, काही भिकारचोट अवलादी मला विचारतात, नेमकं सर तुम्ही कोणाचे? काय